लावले तसे खाली चला देते मावशी घ्या माझं झालं बरं अत्तरवादी पत्रवादी भात भातासारखं रूपासारखी गोडी चंद्रबागेला पडली येडी चंद्रबागेची 5 नावं आळंदी दावं आळंदीचा आजचा पुडा चांदीची नाणी सोन्याचा कंगवा आत बसली विलास पाटलाची राणी वरलं पट्टचा चंद्र पाणी गे नको सांग महालक्ष्मीच्या गळ्यात सोडते कोल्हापुरी खुशी कुंडलिकरावांचं नाव घेते वस्तू संती दिवशी आता तुम्ही आता पाहतच नसतो जे येतंय ते मध्ये याकच येत आहे चांदीचा करण निरेजा गोळात हनुमंत शेठचं नाव घेते सवास आता अजून एक जण घ्या तिघीच निरेजा गोळात निरेजा गोळात गोळात राम बसले राजा सीता बसले अंकावर मोरेश्वरावांची तेज माझ्या रस्मा चिडील चालू आहे घे बस खाली आता काय नाव येत नाही मला तुमच्या नवऱ्याचं नाव तुम्ही घ्यायचं ना नाही नाही जे आहे ते रिअल हा म्हणा पटलांचं नाव येते पुढे लागतं कोमल तर हे केलं उघडा चालू केले वाटा सगळ्याला वाटा खावा की सगळ्यांनी कोमल मामी आशा धरून बसले होते काय त्याला पण चारायचं ना सगळ्याला चारायचा घरचे केळे त्या घरची केळ घरी बनवलेलं आहे खायचं असतात लाडू तिकडे बाहेर पण सगळ्याला हा मोठा साडी नेस मध्ये भात पिठलं आणि मिक्स भाजी आणि चपाती पण आहे ऑप्शनला भाकरी पण आहे मला भाकरी आवडते म्हणून मी भाकरी घेतले पिठलं मावशीने बनवलंय खावा भाकरी खावा तू जेवण केलं का दुपारी चालू सकाळची तयारी आम्ही रात्रीच करायला लागलो रांगोळी काढल्या ह्याने रांगोळी काढली ऑर्डर घेणार रांगोळीचं हो नक्कीच कोणाचं काढायचे असेल तर मला सांगत जावा पैसे किती ह्याच्यापेक्षा खूप भारी काढतो पण आता जरा टाइम नसल्यामुळे लवकर म्हणजे काढतो पैसे तुमची इच्छा तसे मी 4-5 हजार रुपये घेतो पण आपला अरे जाण्याचे नाही मनाचे तर वरच्या देवाला तरी माहित आहे किती खोटं बोलते ही रांगोळी मी काढली आणि किती खोटं बोलते क्रेडिट ह्याला घ्यायचंय खरं सांग कोणी काढलं माझ्या दीदीने काढली बहीण खूप छान रांगोळी काढते ऑर्डर घेत जाईल इथून आणि मी खोटी तारीफ करते याच्या तोंडावरून समजते बा नाही खरी मनापासून का गोडी लावायला लागले तुम्हाला सांगते कारण बाहेर पण रांगोळी काढायची काय बोलले तर मी काढणार नाही ना म्हणून आणि इकडं पण डेकोरेशन करायचं आहे किचनचं उद्या सकाळ करायचं आहे सगळं पण रात्रीचंच करायला सांगितलं त्यांनी कारण सकाळी लवकर पूजा आणि लवकर उठून काय होणार नाही म्हणून रात्रीचं सगळं करायचं बाहेर पूजा पण मांडायला चालू आहे सो उद्या वास्तुक शांती आहे त्याचा ब्लॉग हेच असणार आहे सो कंटिन्यू करा आता बाहेर पण रांगोळी काढायचं कामाचे नाही ते म्हणून यांना झेंडू सोलायला बसवलं का काम तर काय काढायचं नाही मग काय तर काम पाहिजे ना गायस रातच्या 1 वाजलेले आहेत एवढा जी कंटाळा आलाय मी 250 किलोमीटरचा प्रवास करून आलोय काम तर काहीच नाही पण कंटाळा तर खूप आला त्यालाच आळसापणा म्हणते र त्यासाठी काम करायचे असली किरकोळ काम करू वाटत नाही रानातलं काय पण सांगा रान उलट पालत करेल एक थापा हाणते नुसतं थापा सांगितलेलं काम असले जेवण पिंड सोलायचे आपल्याला असले काम करू करतोयस ना पण आता नाही तुझ्यामुळे
माझ्यामुळं एवढं ऐकायला लागलं मग. रात्रीच्या 1 वाजल्यात आणि इकडे साडा बसतो बघा. जागे झोप येऊ नये म्हणून मुद्दा मागाव पाणी वाटायला लागले. काय काय आलं बघा थापा हाणणार. काय म्हणला काय म्हणला? आमची दिदी आता रांगोळी कशी काढते ते बघा. पातळीवर धरले. रात्रीच्या किती वाजलेत बघा. हे आले बघा. 1 मिनिट झालाय. आणि ही दोघं सख्खे भाऊ भाऊ चंगू मंगू. आणि आमची बहीण चंगळी. आणि ही थापा हाणायला 1 नंबर आहे बघा. हे निशाण कुठं निशाण आणले हो? इकत आम्ही कर्नाटकमध्ये राहतो त्याच्यामुळे शान आम्हाला विकत आणायला लागलंय. महाराष्ट्रामध्ये असतं आमच्या घरी भरपूर गाय आहेत. हा टाकून द्यावं लागतं इतकं शान असते. टाकून देत नाही आम्ही रानात टाकतो शेणखत. रानात टाकतो शेणखत. मग ते टाकणंच झाले की रानात जर झालं तर खत होतं त्याचं ग. हो. आमची दिदी आता कशी रांगोळी काढते ते बघा. तुमचे डोळे टिप एवढे नाही चांगले आहेत. मी काही प्रोफेशनल आर्टिस्ट थोडीच आहे. आमच्यासाठी आहेस. हा हा ते मात्र खरं आहे. कारण तुला येतच नाही ना काय. तुझं काय म्हणजे कला तुझी कशात आहे ते सादर कर घेत. माझी कला खूप खूप कशात आहे पण मी कला माझी कोणाला दाखवत नाही सध्या. नजर लागते आहे ना. नजर लागते माणसांची. नजर इज रिअल. नजर इज रिअल. चालू आहे शेणाचा सडा. कसे बघा. सडा होतो काय शेण वाळ घालाय पाहिजे. लय पातळ झालं. ओ माझा ते शिव सोन्या ते शेण आहे ते त्यांना दाखवू आणि त्यांना म्हणून सकाळी भेटलं त्या साड कोपरा तिकडे काढायचा. ही कोपरा आहे ना इथपर्यंत ही असतात गौंडी काम केलंय का कधी? म्हणजे परफेक्ट चौकून काढलाय. त्या आहेत ना पलीकडच्या त्या वीटभट्टीव कामाला होता ना तुम्ही. त्यांनी विट्याचं भिताड त्यांच्या अंगावर कोसळले. काय पण बोलताय व्हय. खरं आहे रिअल आहे विचार. पूर्ण भीत कोसळलेली अंगावर. होय स्वस्तिक. हो आम्ही बाहेर गेलो होतो बघा. त्याने कसं फुलाचं स्वस्तिक काढले. छान केलं. आणि हे मगाशी कडधान्य वगैरे टाकून मी बाहेर गेले होते तेवढे त्याने स्वस्तिक केले. तर किचन मधलं झालंय सजवून बघा. बघा इथं हे रांगोळी काढली मगाशीच. नथ ठेवले किती सुंदर दिसते बघा रांगोळी. गणपती बाप्पा ठेवलेत तिकडे. गॅसचं असं पूजन केलंय. इकडे 5 कडधान्य मांडलेली आहेत देवी. आणि इकडे थोडं फुल असं. आणि इकडे देवीचे पावलं काढलेत. तर किती सुंदर दिसतंय बघा किचन. एकदम मस्त दिसतंय हे बघा. तर आता 2:30 वाजलेत. रांगोळी वगैरे झाले. आता गृहप्रवेशाचं डेकोरेशन चालू आहे. साधं सिंपल असं. एवढ्या रात्रभर कोण काम करत असेल का मला सांगा. माझं बरोबर आहे ना बघा नाही तर हा 1 नंबर बरोबर आहे. फायनली 4:45 वाजलेत आम्हाला. आता आम्ही झोपतच नाही. रात्रभर झोपलो नाही. रांगोळी वगैरे काढली अशा पद्धतीने. तिघींनी मिळून काढले बरं का आम्ही. एकटीच्या हाताचं काम नाही. त्यांनी रंग भरलेत आणि मी डिझाईन काढले. इकडे वेलकम. हे बघा इकडे गेट आहे. इथं पण थोडंसं डेकोरेशन केलंय गृहप्रवेशचं. हे बघा असं. किती वेळ राहणार आहे काय माहित नाही. त्यामुळे अगोदरच व्हिडिओ करून घेतोय. आणि पूजा पण तुम्हाला दाखवते. सगळे झाले. फक्त विधीच तेवढी सकाळ करायची आहे बघा. सत्यनारायण पूजन खूप छान पद्धतीने मांडणी केली पूजेची. आपल्या शिव पार्वती आहेत तिथे. गणपती बाप्पा मोरया. किती मस्त केलंय बघा तिने. शंकराची पिंड. आणि किचनचं तर मी मगाशीच तुम्हाला दाखवलंय. अजून एकदा दाखवते. झोपले तिकडं. एक्स्ट्रा तिथं पावलं काढली होती.